सर्वप्रथम राहुलजी गांधी ज्या वेळेस या कुटुंबाला भेटायला गेले, त्यांची आईने संपूर्ण परिस्थिती सांगितली. ती टाळफोडून सगळी परिस्थिती सांगत होती आई. आणि सगळी माहिती घेतल्यानंतर राहुल गांधींनी निष्कर्ष काढला की सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी खून केला, हत्या केली. त्यावेळेस इथले मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणत होते की नाही, त्याला अनेक बिमारी होती, त्याचा श्वास कोंडला गेला, मेडिकलच्या रिपोर्टमध्ये काही स्पष्टता नाही वगैरे करून बहाणेबाजी करून पोलिसांना का वाचवत होते. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात हे मान्य, पण पोलिसांना चुकणाऱ्या पोलिसांना तुम्ही उलट त्यांना शिक्षा करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे, पण त्याचा वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नये. आणि राहुलजींनी आता जे काही त्यावेळेस सांगितलं तेच आता सत्य झालेलं आहे. ते सुप्रीम कोर्टानेही मान्य केलेलं आहे. आणि ह्यामुळं याचं प्रायश्चित्त खरं तर त्या जे अधिकारी त्यावेळी चौकशीमध्ये होते, त्या वरिष्ठ अधिकारी, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तो मग त्या ठिकाणी असलेले आयुक्त, कमिशनर असतील किंवा त्याच्या खालचे पोलीस अधीक्षक असतील, हे सर्व त्यामध्ये दोषी आहेत. यांच्या आदेशानुसार जर लाठीचार्ज झाला असेल आणि त्यामध्ये ती घटना घडली असेल आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही ती घटना दाबण्याचा प्रयत्न केला असेल, ते प्रकरण संपूर्ण मिटवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी दोषी आहेत. ते सुद्धा कारवाईस पात्र आहेत. अशा अधिकाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नाही. संपूर्ण पीडब्ल्यूडी खरं म्हणजे भ्रष्टाचाराचं पूर्णच झालेलं आहे. जर इतकी हिंमत कशी होती की अधिकारी नागपूरला कंत्राटदारांना बोलवतो, फाईल घेऊन येतो आणि दारूची बाटली रिझवत तो सही करतो आणि केवळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई नाही, तर हा सेवेत असा अधिकारी असावा का? ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा हा काय दर्शवतो आहे की धाक कोणाचाही नाही आणि आम्ही बिनधास्त, आम्हाला कोणी रोखू शकत नाही, अशा प्रकारची त्याची ताठरपणाची आणि हुकुमशाहीची भूमिका एकूण त्या अधिकाऱ्याची दिसते आहे. म्हणून त्याला सेवेतून काढून टाका. एक मेसेज द्या की पुन्हा अशा प्रकारची हिंमत कुठलाही अधिकारी करणार नाही आणि त्या सगळ्या प्रकरणाची त्याची चौकशी पण करा. त्याचीच काय करताय? सर्व त्या पीडब्ल्यूडीचे अनेक प्रकरणं, मोठी मोठी प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये 10-10, 15-15% अधिकची बिलं दिली गेलेली आहे आणि काम वाढवून दिलं गेलं आहे आणि एक्सप्रेशनच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे, कामं बोगस केलेली आहे. पुरामध्ये पहिल्याच वर्षी बांधलेले रस्ते वाहून गेले, पुलं तुटलेत, खचलेत आणि इतका भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सर्वस्व अधिकारी जबाबदार आहेत. खरं तर तो तर आहेच अधिकारी, पण त्या सगळ्या फाईलची चौकशी आणि त्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्या कामावर व्हिजिट केली होती का? ते काम कुठले आहे? कामाची आत्ताची स्थिती काय आहे? हे सगळ्यांना दोषी धरलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.